महत्वाची बातमी आपण पाहूयात। गोळीबारानं श्रीरामपूर अक्षरशः हादरलेला आहे। बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार करण्यात आला। बंटी जहागीरदार यांचा आता उपचारादरम्यान मृत्यू झालाय। अज्ञात हल्लेखोर गोळीबार करून पसार झाले। आरोपींच्या शोधासाठी आता पोलिसांच्या 5 टीम रवाना झालेल्या आहेत। पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी या संदर्भात माहिती दिली। मात्र आता गोळीबाराच्या घटनेनं श्रीरामपूर अक्षरशः हादरलेला आहे। बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार करण्यात आला। त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र आता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। तर एका धक्कादायक घटनेच्या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। श्रीरामपूरमध्ये गोळीबार करण्यात आला। बंटी जहागीरदार यांच्यावर हा गोळीबार झाला होता। तर त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ॲडमिट करण्यात आलेलं होतं। मात्र बंटी जहागीरदार यांचा आता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। पुढची महत्वाची बातमी आपण पाहूयात। धुळे पालिका निवडणुकीमध्ये भाजपचा दुसरा उमेदवार देखील बिनविरोध झालाय। प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार बिनविरोध झाला, तर ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची बिनविरोध निवड झाली। भाजपच्या 2 उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे। आता जी निवडणूक झाली त्यासाठी माझ्या पत्नी प्रभाग क्रमांक 6 मधून फॉर्म भरला होता आणि त्या फॉर्मला एबी फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने मला दिलेला होता आणि त्यामुळे माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ, आमदार अनुभैया अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष बाबा भामरे आणि जिल्हा अध्यक्ष अंपळकर साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो। त्यांनी माझ्या पत्नीवर आणि माझ्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला आणि मला त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जायला सांगितलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कार्यकर्त्यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं। महिलांची नाराजी दूर करण्यात संजय केनेकरांना यश आलं। उमेदवारी न मिळाल्यानं महिला नाराज झालेल्या होत्या आणि त्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं। मात्र त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आणि समजूत काढण्यात आल्यानंतर महिलांची नाराजी दूर झाली आहे। ते असे काही हे नाही, ते हार्डकोर कार्यकर्ता आहे। तुम्हाला वाटेल ते मीडियाशी बोलतील काय बोलतील, ते कामाला लागणारे कार्यकर्ता आहे। जसं 2014ला माझ्यावर उघडलं, मी कामाला लागलो तेवढ्याच 100 पट गतीने आणि कार्यकर्ते कमळ परत निवडून आणणार। ही जर कार्यकर्ते जर चुकीचे असते तर इतर पक्षाकडे दिसले असते इलेक्शनच्याच पहिले तिकीट घ्यायला, पण ही कार्यकर्ते कर्मठ आहे, समर्पित आहे आणि त्यामुळे त्या कार्यकर्त्याचा घरातील नाराजीचा संबंध आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।